नमस्कार, पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि आयुता तिकडून हसत आहे बेडरूममधून। आणि आता आम्ही चाललेलो आहोत महादेवाच्या मंदिरात आणि आज आहे महाशिवरात्र। तर महाशिवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आणि चला आज तुम्हाला काय काय दाखवता येईल ते दाखवता प्रयत्न करणार आहे। तर आयुताचे बाबा आणि आयुता तिकडे बेडरूममध्ये आवरत आहेत आणि माझा आवरून झालेला आहे। त्यांनी उशिरा उठलेले आहेत। खरं तर लवकर जायचं होतं तरी पण 7-7:30 वाजलेले आहेत। बघू किती वाजले, ठीक आहे 7 म्हणजे ही घड्याळ आहे अर्धा एक तास पुढं आहे। तर का नाही 7:30 वाजलेले आहे सध्या। आणि आता आम्ही निघत आहोत सकाळीच। तर तुम्ही ब्लॉग नक्की कंटिन्यू करा। त्या दोघांना मी चहा दूध वगैरे देते आणि नंतर तुमच्याशी बोलते। चला आता आम्ही चाललेलो आहोत। आयुताचे बाबा गाडी पुसत आहेत आणि आयुता इकडं आहे। अशा प्रकारे निघालेला आहोत आम्ही। तुम्ही ब्लॉग नक्की कंटिन्यू करा। आणि बघा ऊन किती सुंदर येत आहे, चेहऱ्यावर मस्त ऊन येते। हो का, कोण आहे? आहे किती पाहिजे? मंदिरामध्ये खूप गाण्यांचा मोठ्याने आवाज येत होता। माझ्या व्लॉगला कॉपीराईट क्लेम लागेल म्हणून मी म्यूट केलेला आहे। आणि माझी पूजा वगैरे एकदम सुंदर झालेली आहे। अशा प्रकारे मी इथं पाय वगैरे पडून झालेला आहे। माझं व्यवस्थित दर्शन वगैरे झालेलं आहे। आणि पाहू शकतात खूप मोठं मंदिर वगैरे आहे आणि खूप सुंदर दर्शन झाले। सकाळी आलतो आम्ही, कारण का आयुताच्या बाबांना नंतर दुकान उघडण्यासाठी जावं लागतं म्हणून।
अशा प्रकारे आमची पूजा वगैरे झालेली आहे. सगळा आवाज खूप येतोय. तर हे महादेवाचं मंदिर खूप मोठं आहे. मी महादेवाची पूजा वगैरे झाल्यानंतर विठ्ठल रुक्माईची पण मस्त पाया पडून आशीर्वाद घेतला आणि पाहू शकता तुम्ही किती सुंदर वाटत आहे. सकाळी सकाळी मन खूप प्रसन्न झालं. हे सगळे झाल्यानंतर आम्ही घरी आलोत. इथून किती सुंदर दिसते बघा. ती एकच लाल फुल आले, आता मी तोडते. आणि आता आलेले आहे मी दुकानातून, एवढं सगळं घेऊन आलेले आहे. आणि फक्त नावालाच उपवास असतो, पण कारण उपवासाच्या नावाने खूप खाल्लं जातं. पण लाल फूल तोडूयात. एक ठेवू आपण आधी इकडं ठेवूयात. केळी आणि हिरवी मिरची इकडं ठेवलेली आहे. आणि हे लाल फूल मस्त एकदम सुंदर वाटायला बघा, किती सुंदर दिसायला. हे लाल फूल तोडूयात. आणि अशा प्रकारे आता मी घरी आलेले आहे. आता फराळाचं वगैरे बनवते. भगर शाबू आणि शेंगदाण्याची आमटी वगैरे करते. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. आणि म्हणजे का नाही ह्याच्या उपवासाच्या नावाने फक्त आणि फक्तच खायचं प्यायचंच असते त्यामुळे. आणि चला नंतर तुम्हाला भेटते. सगळं आणलेलं आहे ते का नाही व्यवस्थित. हे बनवलेले आहेत आपण शाबूवडे. इकडं पण आहेत, थोडे झालेले आहेत आणि तळायचे आहेत कढईमध्ये तेल वगैरे घालून. तर उपवासासाठी मी शाबूवडे पण बनवलेले आहेत. आयुताला खूप आवडतात, त्यासाठी बनवलेले आहेत. चला आता आपण याच्यामध्ये तेल टाकूयात आणि तळून घेऊयात. मस्त असे आपले शाबूवडे बघा तळत आहेत. मी पूर्ण अशी रेसिपी दाखवली नाही, कारण का वेळ होतो खूप. आणि मंदिरात वगैरे जाऊन आल्यामुळे का नाही फराळाला खूप वेळ झालेला आहे. आणि आयताच्या बाबांना लगेच भूक लागते, त्यामुळे का नाही मी पूर्ण व्हिडिओ दाखवला नाही. असं मस्त का नाही. आणि त्याच्यात मी लाल तिखट टाकला नाही, त्यामुळे ते पांढरे पांढरे दिसत आहे. हिरवी मिरची टाकलेली आहे. प्रकारे आपले साबुदाण्याचे वडे रेडी आहेत. आणि म्हणजे थोडेसे राहिलेत आणखी, इकडं पण तळत आहेत. आणि हे असे झाले आहेत, मस्त टम्म फुगले आहेत. पाहू शकतात कसले भारी फुगले. आणि हे असे चपटे आहेत, त्याचे मस्त फुगले आहेत. आणि टेस्टीला पण एकदम सुंदर झालेले आहेत. आज उपवासाला काय ही आहे भगर, शेंगदाणे, हे आपले साबुदाण्याचे वडे, ही दह्यात चटणी कालवलेली आहे शेंगदाण्याची. म्हणजे शेंगदाण्याची म्हणजे फक्त शेंगाचं कूट, दही आणि तिखट मीठ टाकलेलं आहे. त्याला मस्त फोडणी दिलेली आहे. ही आमटी आहे. ही आहे रताळे आणि त्याच्यात गूळ आणि दूध टाकलेलं आहे. आणि हे शेंगाचा लाडू. अशा